बोलू का? अनेक दिवसापूर्वी सेशनमध्ये अजितदादांच्या ॲक्सिडेंटची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, तसंच 193चा प्रस्ताव असेल, अशा विविध माध्यमातून हा मुद्दा चर्चेत यावा अधिवेशनामध्ये, यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत. पण दुर्दैव असं महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला त्याच्याबद्दल साधा चर्चा करण्याची वेळ सुद्धा तिथं त्या ठिकाणी दिली जात नाही. आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी व्हावी. म्हणजे महाराष्ट्रात तर चर्चा होतच नाही, पण हा विषय हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा असल्यामुळे CBI सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं, त्याच्याचबरोबर एव्हिएशन मंत्रालय त्याच्या अंतर्गत येतं. पण हा मुद्दा पार्लमेंटमध्ये सुद्धा चर्चेला कदाचित मुद्दामून त्या ठिकाणी आणला जात नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. अध्यक्षांनी सांगितलंय की उद्या नाहीतर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू. त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय. पण दुर्दैव असा एवढा महत्वाचा मोठा मुद्दा असून सुद्धा हा खरं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी चर्चेत यायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी तो आलेला नाही. कामकाजामध्ये रोज खरं तर तो मुद्दा आहे, येत नाही. म्हणजे मागच्या 2 आठवड्यात चौथा आठवडा आहे आणि आता शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब, अमोल मिटकरी हे सुद्धा तिथं प्रयत्न करत आहेत. खाली अधिवेशनामध्ये मी स्वतः असेल व आमचे सर्व इतर नेते, ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, इतरही पक्षाचे नेते हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ती काय चर्चा मुद्दामून कदाचित करून दिली जात नाही असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अजितदादांचा जो व्हिडिओ म्हणजे जे ब्लास्टिंग झालेला आहे विमानाचा, तर ते कुठेतरी कट कारस्थान रचून हे घडवण्यात आलं असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि शरद पवार साहेब ही क्लिप त्यांच्याकडे जी गेलेली आहे असं पेन ड्राईव्ह ते पण लवकरच ते फ्लॅश करणार अशी बातमी व्हायरल. मला या बाबतीतलं कुठेही त्या ठिकाणी माहीत नाही. शेवटी याला क्रिमिनल अँगल असू शकतो म्हणून आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन तिथं मागत आहोत. FIR त्याचाच एक भाग झाला, CBI एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला, त्याच्यानंतर CID एन्क्वायरी त्याचाच एक भाग झाला. CBIच्या बाबतीत आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर असं कळतंय की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्याला प्रस्ताव हा दिल्लीपर्यंत CBIचा त्या ठिकाणी दुर्दैवाने पाठवलेला नाही. कुणी ना कोणीतरी मोठा व्यक्ती या विषयाच्या पाठीमागे आहे, म्हणूनच कुठेतरी VSRला वाचवलं जातंय असं आमचं आधीपासूनचं मत आहे. पण आतापर्यंत जी माहिती आम्ही पुढे आणली होती ती थोडक्यात माहिती होती. बरीचशी माहिती अजून आमच्यापर्यंत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं काय केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि नंतर नाईलाज होऊन जी काही शेवटची माहिती आहे, मोठी माहिती आहे, ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. सरकारमधल्याच काही लोकांचं, विशेषतः राष्ट्रवादी पक्षातल्याच काही मंत्र्यांचं किंवा नेत्यांचं VSRला समर्थन आहे का असं तुम्हाला म्हणायचं? नाही, सत्तेतल्या अनेक लोकांचं समर्थन हे VSRला तिथं आहे. खरं तर समर्थन जर अजितदादांना न्याय देण्यासाठी असलं असतं तर आतापर्यंत VSR कंपनी ही बंद झाली असते, CBI एन्क्वायरी ही सुरू झाली असते, CIDची एन्क्वायरी सुद्धा पार पुढपर्यंत गेली असते आणि FIR सुद्धा झाला असता. पण याच्यात आपण बघितलं FIR झालेला नाही. VSR मधून सत्तेतलेच काही मोठे लोक अजून सुद्धा प्रवास त्या ठिकाणी तिथं करत आहेत. CBIकडे प्रस्ताव राज्य शासनाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही. त्यामुळे सत्तेत असणारे अजितदादांबरोबर अनेक वर्ष काम केलेले अनेक लोक किती वेळा स्मरणपत्र देणारे हे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. खरं तर सत्तेत राहण्याचं कारण असतं की लोकांना न्याय देता यावं. पण तुम्ही जर तुमच्याच नेत्याला न्याय देत नसाल तर लोकांना कधी तुम्ही न्याय देणार हा प्रश्न आता लोकांना सुद्धा पडायला लागलेला आहे. दादा, तुम्ही दिल्लीत अनेक राष्ट्रीय नेत्यांना भेटलात. VSR बाबत या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? मी
महाराष्ट्रामध्ये या सेशनमध्ये अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल, त्याच्यातून हा मुद्दा मांडला होता. तो त्या ठिकाणी ऑनलाईन सुद्धा टाकला होता, पण दुर्दैव असून तो अजून तिथपर्यंत सिलेक्ट झालेला नाही, नाही तर तो चर्चेत आलेला नाही. मग महाराष्ट्रात कुठंच काही होत नाही असं दिसल्यानंतर दिल्लीत जाऊन, कारण का शेवटी एव्हिएशन मंत्रालय दिल्लीमध्ये येतं, CBI दिल्लीमध्ये येतं, आणि मग तिथे जाऊन तिथे असणारे जे मोठे नेते आहेत, तिथं योगायोगाने पार्लमेंट सुद्धा सुरू आहे. मग SP पक्ष असेल, त्याच्याचबरोबर त्यानंतर TMC पक्ष असेल, नाहीतर आपले इतर जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना भेटलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते आणि या देशाचे विरोधी पक्ष नेता राहुलजी गांधी यांना त्या ठिकाणी भेटलो. खरगेजींना, जे अपर हाऊसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना हीच विनंती केली की इथं FIR घेतला जात नाही. FIR घेण्याचा अधिकार नाही तर देण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा आहे, पण तो अधिकार असताना सुद्धा हा आम्हाला देण्याची इच्छा असताना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा तो आमचा स्वीकारला जात नाही. मग कुठंतरी लोकशाही अडचणीत आली असं आमचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं. त्यामुळे राहुलजींचं जर ट्विट तुम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि खाली जे आदेश त्यांनी त्यांच्या खासदारांना दिलेले, पुढच्या काही दिवसांमध्ये या बाबतीतली चर्चा होताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. CBIचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे आणि अनेक लोकांना प्रश्न आहे की VSRला का वाचवलं जाते. त्यामुळे त्यांच्याकडे काही पुरावे दिलेले आहेत, त्या बाबतीत ते काय करतात येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. दादा, अधिवेशन सुरू झाल्यापासून तुम्ही आणि विशेषतः अमोल मिटकरी फार प्रयत्न करत आहेत की अजितदादा विमान अपघात प्रकरणी चर्चा व्हावी. अजूनपर्यंत तरी अभ्यास आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत त्याच्यामध्ये? एक आपण म्हणणं असं आहे की काही अदृश्य शक्ती काम करतायत. एक आपण समजून घेतलं बाहेर. अजितदादा हे माझे काका होते, आमचे नेते होते. अमोल मिटकरींसाठी अजितदादा हे त्यांचे नेते होते. त्यांनी त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे. गेले 40 वर्ष मी लहानाचा मोठा त्यांच्या संवासात त्या ठिकाणी झालेलो आहे. त्यामुळे आमच्या दोघांचा मुद्दा, नाहीतर या इन्व्हेस्टिगेशनला समर्थन करणारे, नाहीतर पारदर्शक पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, तपास झाला पाहिजे, यासाठी जे कोणी प्रयत्न करतायत त्यांची इच्छा एवढीच आहे की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आमचं हेच मत आहे की या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे सामान्य लोकांचे सुद्धा आम्हाला मांडायचे होते, पण आम्ही आमच्या नेत्याला न्याय देता येत नसेल, आमच्या नेत्यासाठी जर आम्ही लढणार नसू, माझ्या काकासाठी मी लढणार नसेल, तर मग सामान्य लोकांसाठी कधी लढणार. त्यामुळे जेवढी काय ताकद आहे, जेवढी काय क्षमता आहे, जेवढी माहिती मी गोळा करू शकलो, जी लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकलो, महाराष्ट्रामध्ये तर आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण दिल्लीमध्ये सुद्धा ओळख नसताना अनेक लोकांना जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करून हा मुद्दा कुठेतरी जिवंत राहायला पाहिजे, आमच्या दादांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उद्या जाऊन त्या ठिकाणी जर आम्हालाच आमचा असा प्रश्न पडला तर आमच्याच नेत्याला, आमच्याच काक्याला आम्हाला न्याय देता आलं नाही तर लोकांना, महाराष्ट्राला आम्ही न्याय कधी देणार आहोत. त्यामुळे जे जे काय आमच्या हातात होतं, जेवढी काय ताकद आमच्यामध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे ध्यान देत आम्ही हा लढा त्या ठिकाणी लढत आहोत. उद्या जाऊन या बाबतीत काय होते त्या ठिकाणी बघावं लागेल. दादा, एक वेगळा प्रश्न होता. कन्नड सहकारी साखर संस्थेसंदर्भात ईडीने जे काय ठपके ठेवलेले होते, आरोप केलेले होते, स्पेशल कोर्टाकडनं ते सगळे क्लीन चिट देण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं MSE बँक यामध्ये सुद्धा सुनित्रा पवार, अजित पवार यांच्यावरती जे ठपके ठेवलेले त्याच्यामधून पण त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. क्लोजर समरी फाईल झालेली आहे. सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो याच्यामध्ये मी काय चुकीचं केलेलं नाही. मी त्या ठिकाणी लढायला सुद्धा तयार होतो. जेव्हा ईडीला बोलवलं होतं तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो, 2दा गेलो होतो. आम्ही कोर्टामध्ये सुद्धा लढत होतो आणि सातत्याने तेच सांगत होतो की मी काय चुकीचं केलं नाही, मी कोणालाही त्या ठिकाणी घाबरत नाही. आणि काल परवा जो न्यायालयाने दिलेला निकाल आहे तो खरं तर स्वागत करण्यासारखा आहे. त्या माध्यमातून लोकांना कळालं की हा कुठेतरी राजकीय दबाव असल्यामुळेच आमचं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आणलं होतं. पण बऱ्यापैकी नुकसान आम्हाला त्या विषयामुळे तिथं झालेलं आहे. पण तरी सुद्धा आज विचाराबरोबर पक्का राहिलेलो आहे, या महाराष्ट्राच्या लोकांबरोबर राहिलेलो आहे. उद्या सुधून उद्या पण जाऊन वेगळ्या पद्धतीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोकांबरोबर, महाराष्ट्र धर्माबरोबर आणि या विचाराबरोबर आम्ही राहिल्याशिवाय राहणार नाही. दादांनी ज्या नेत्यांना मोठं केलं त्याच नेत्यांवरची सुई फिरते, परंतु त्यांचंही नाव कुठेतरी पुढे येत नाहीये आणि ही कारवाई कधीपर्यंत होईल त्यांच्या अटकेची? सत्तेत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत हा मुद्दा जाईल नाही जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण आपली जबाबदारी असते की लढणं, आम्ही ते लढत आहोत. आमच्याकडे पुरावे आहेत
फक्त काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत का नाही घेत, अजून काही माहिती काही लोकांपर्यंत त्या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे ते त्या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. जय पण एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होता, तो बिचारा त्याच्या लेवलवर त्या ठिकाणी लढतोय, त्याची प्रेस कॉन्फरन्स कधी होती हे आपल्याला बघावं लागेल. आणि हे सगळं झाल्यानंतर एक शेवटची आणि मोठी प्रेस कॉन्फरन्स मी त्या ठिकाणी घेईल आणि बरेच पुरावे जे आमच्यापर्यंत आलेले ते लोकांसमोर आपल्या माध्यमातून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दादा, या सर्व व्यापारामुळे तुमच्या कर्जत जामखेड मतदारसंघाकडे दुर्लक्ष होतंय असं वाटत नाही? मी एकच सांगतो तुम्हाला, माझ्या काकालाच न्याय देता येत नसेल तर मी माझ्या मतदारसंघाला, महाराष्ट्राच्या लोकांना न्याय कधी देणार? शेवटी एखादा मुद्दा घेऊन जात असताना, लढत असताना त्याच्यावर लक्ष असणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मी आज ठरवलेलं आहे की या विषयात लक्ष घालून पूर्णपणे त्या ठिकाणी लढेल. माझे लोक नक्कीच ते समजून घेतील असं मला वाटतं, कारण शेवटी महाराष्ट्र धर्म पाळणारी ती लोक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या विषयाला न्याय देण्यासाठी पूर्णपणे 100% लक्ष तिथं त्या ठिकाणी माझं आहे. हिंदी में सिर्फ एक ही सवाल, वही एमएससी बैंक और कन्नाड़ सहकारी शुगर फैक्ट्री के बारे में जो क्लीन चिट मिली है आपको, क्या लगता है ये कहीं ना कहीं समझी राजनीति थी, टारगेट हो रहा है? डेफिनेटली देखो, कहीं ना कहीं तो भी जो विरोध में है उनका आवाज़ दबाने के लिए ईडी का इस्तेमाल किया जाता है. उसमें अधिकारी या ऑफिसर्स की कुछ गलती नहीं होती, लेकिन एक पॉलिटिकल एजेंडा ऐसे संस्था के माध्यम से वहाँ पर आगे लिया जाता है. अभी हमारे बारे में भी ईडी के माध्यम से जो भी वहाँ पे क्लेम्स किए थे वो गलत थे, पहले से हम वहाँ पे बात कर रहे हैं. लेकिन अभी ये जो कोर्ट है उन्होंने भी जो निर्णय दिए वहाँ पे सिद्ध होता है कि हम जो बोल रहे थे कि ये टोटली पॉलिटिकल एजेंडा है वो वहाँ पे क्लियर हुआ और लोगों के सामने ये सब कुछ चीज़ें वहाँ पे आई है. दूसरा सवाल ये है कि धर्म परिवर्तन का जो विधेयक है कल सभागृह में मंजूर हुआ, लेकिन जिस तरीके से खासकर जितेंद्र आव्हाड ने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो उल्लेख किया उसको लेकर लोगों में नाराजगी है, उन्हें माफ़ी भी मांगनी पड़ी और उनके निलंबन की मांग भी अब सत्ताधारी कर रहा है. देखो, हमारा कहना यही है कि एखादे बिल पे या प्रस्ताव पे बात करते वक्त अगर आपके पास कुछ प्रूफ होगा तो वो प्रूफ लोगों के सामने लाते हुए बोलना बहुत इम्पोर्टेंट है. आप कहाँ पे तो सुना, कहाँ पे तो पढ़ा, इसलिए आप एक आध विषय अगर वहाँ पे लेके जा रहे हो तो जो विषय होता है उससे जो मेन विषय होता है वहाँ पे डाइवर्ट वहाँ पे हो जाता है. शायद वही चीज़ कल वहाँ पे हुई थी. कोई भी महान व्यक्ति हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, शिवशाहू फुले अंबेडकर हो, ये सब महान व्यक्ति होके गए. तो इसलिए उनका इतिहास जब लोगों के सामने बोला जाता है वो बहुत संभल के वहाँ पे बात करने की जरूरत है. ठीक है.